मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल। दररोज लाखो लोक या लोकलने आपल्या कामासाठी, शिक्षणासाठी आणि घरापर्यंतचा प्रवास करतात। पण गेल्या काही दिवसांपासून हीच मुंबई लोकल प्रवाशांसाठी असुरक्षित होत चालल्याचे चित्र समोर येत आहे। बसण्याच्या जागेवरून होणारे वाद, धक्काबुक्की आणि किरकोळ भांडणं आता थेट जीव घेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचू लागलेत। त्यामुळे मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबई लोकलमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी पूनम आपला महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। सर्वात धक्कादायक घटना घडली आहे ती म्हणजे मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवर। मुंबई सीएसएमटी वरून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून प्रवाशांमध्ये वाद झाला। हा वाद इतका वाढला की ठाकुर्ली स्टेशन जवळ 3 जणांनी एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर आरोपी ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर उतरून फरार झाले। रेल्वे पोलिसांनी तातडीने जखमीला रुग्णालयात दाखल केलं असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। दुसरी घटना घडली आहे ती कुर्ला रेल्वे स्थानकावर। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात लोखंडी रॉड सारखी वस्तू घेऊन प्लॅटफॉर्मवर धावताना दिसतोय। त्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। मात्र सुरक्षा रक्षकांनी तत्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि प्राथमिक तपासात त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचं समोर आलं। त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येतोय। तर तिसरी घटना म्हणजे चर्चगेट विरार लोकल मधली। चर्चगेट विरार लोकल मध्ये आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आणि तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये काही प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करतायत आणि हाणामारी करतायचं दिसून येतंय। या घटनेला रेल्वे प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये। मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई लोकलमधील सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागलाय। याआधी पश्चिम रेल्वेवर दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय तरुणाची म्हणजेच मयांक लोहारची हत्या करण्यात आली। त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई लोकलमधल्या सुरक्षेचा मुद्दा हा चर्चेत आला होता। आता पुन्हा एका मागोमाग एक अशा घटना घडत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंता वाढली आहे। प्रश्न असा आहे की रोज लाखो प्रवासी ज्यावर विश्वास ठेवून प्रवास करतायत ती मुंबई लोकल खरंच सुरक्षित आहे का? रेल्वे प्रशासनाने सुरक्षेसाठी आणखी काही कडक उपाययोजना करण्याचं ठरवलंय का? आणि अशा घटनांवर कायमस्वरूपी आळा कधी बसणार आहे? त्यामुळे आता या संपूर्ण घटनांकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि नेमकं काय उपाययोजना करण्यात येते असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित होऊ लागलेला आहे। त्यामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करताना आपल्याला कोणता अनुभव आलेला आहे का? याबाबतची माहिती आपण आमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यासोबत शेअर करू शकता। त्यासोबतच आपल्याला राज्यातील व देशातील संपूर्ण घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या आपलं महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राइब करायला आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।